प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घराला, आमच्या मुलांना, आमच्या सगळ्या गोष्टींना येशू ख्रिस्ता तुझ्या रक्तामध्ये आम्ही देतो. आणि सैतानची कुठली लुडबुड आमच्या जीवनामध्ये, घरांमध्ये, मुलांमध्ये होणार नाही अशी घोषणा आम्ही करतो. आणि त्याचबरोबर आम्ही प्रार्थना करतो की तुझा हात आमच्यावरती येऊ दे आणि तुझ्या हाताच्या द्वारे आमचे मुख तुझ्या वचनाने तू भर अशी प्रार्थना आम्ही करतो. Yes, Lord, we pray that your hand will come upon us, that your hand will touch us, Lord. Then the Lord put his hand and touch my mouth. हे देवा, तुझा हात लांब करून आमच्या मुखाला तो स्पर्श कर येशूच्या नावामध्ये. आणि पहा, ज्याप्रमाणे तू यिर्मयाला सांगितलं की मी जी वचन ते तुझ्या मुखामध्ये देऊ केलेली प्रार्थना करतो की आमच्या मुखामध्ये पण तुझी वचनं तू देऊ कर अशी प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये आम्ही करतो. 10व वचन, पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे. आमेन. कशा कशा गोष्टीसाठी? उपटायला, रूट आउट एक, आणि विध्वंस करायला, टू थ्रो डाउन, टू बिल्ड, टू डिस्ट्रॉय, टू पुल, टू थ्रो डाउन, टू पुल डाउन, to root, to pull down, to destroy, to root out. हाँ, हिंदी में पढ़ेंगे. मैंने आज के दिन तुझे जातियों और राज्यों पर ठहराया है, उन्हें गिराने और ढा देने के लिए, नाश करने और काट डालने के लिए, उन्हें बनाने और रोपने के लिए. आमेन. हाँ, यिर्मया एकदा. ये 6 प्रकारच्या प्रार्थना आहेत. काय काय प्रार्थना आहेत? उखाडून टाकायचे, पाडून टाकायचे, विध्वंस करायचे, फेकून द्यायचे, बांधणी करायचे आणि लागवड करायचे. शेवटचे काय आहे? बांधण्यास व लागवड करण्यास. बनाने और रोपने. हा, तर ह्या वचनामधून प्रार्थना करा की पवित्र आत्म्याला सांगा, हे देवा, येशूच्या नावामध्ये आमच्या प्रार्थना ही उपटून टाकण्यासाठी, विध्वंस करण्यासाठी आणि पाडून टाकण्यासाठी आणि फेकून देण्यासाठी, बांधण्यासाठी आणि लागवड करणाऱ्या प्रार्थना तो आमच्या करून घ्यायची प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये करतो. आमेन. Hallelujah. Hallelujah. O Barakara Mantakara Bashekatara. Father God, in the name of Jesus, Lord, we pray that you will cause our prayers. Lord, in the name of Jesus, in the name of Jesus, the prayers which can pull down, the prayers to uproot, the prayers, O Lord God, to pull down, to destroy, to throw down, to build and to plant. In the name of Jesus, O Lord God, help us, Lord, to do these kinds of prayers in our lives in the name of Jesus, O Lord God. हे देवा, येशूच्या नावामध्ये अशा प्रकारच्या प्रार्थना करण्यासाठी आमचं सहाय्यता कर अशी प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही करतो. या कुठल्या टाइममध्ये कुठले कधी प्रार्थना केली पाहिजे त्याबद्दलची गोष्टी पण आम्हाला तू शिकव दे अशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये आम्ही करतो. तुझे आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. 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 ॲक्च्युली आपण लास्ट टाइम आपण प्रार्थना केली, आपली कॅपॅसिटी वाढव. तर माझा विश्वास आहे की प्रत्येकाची कॅपॅसिटी वाढलेली आहे. आपला ताकद वाढली आहे प्रार्थनाची, म्हणजे टाईम वाढला आहे.
तुम्ही